जवळपास अनेक शेतकऱ्यांना 17व्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. कसला हप्ता सांगते. सरकार विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याचं काम करते. त्यातीलच एक लोकप्रिय योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना. त्या योजनेचे 16 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत. परंतु आता शेतकऱ्यांना लागली आहे 17व्या हप्त्याची प्रतीक्षा. एकीकडे 16व्या हप्त्यापासून अनेक शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यात आलं आहे, तर दुसरीकडे अनेक शेतकऱ्यांचा 17वा हप्ता जमा देखील होणार नाही. तरीही ज्यांना तो मिळणार आहे ते याची आतुरतेने वाट पाहत आहे. 17वा हप्ता कधी जमा होणार, 16वा हप्ता का जमा झाला नाही आणि 17वा हप्ता मिळण्यासाठी काय करावं लागणार, प्रश्न अनेक आहेत. या सगळ्यांची सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत. परंतु त्यापूर्वी एक काम न चुकता करा. चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, कारण येत्या काळात मी अशा योजनांचे अनेक व्हिडिओ खास शेतकरी मित्रांसाठी बनवणार आहे. तसेच तुम्ही हा व्हिडिओ देखील इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा. चला तर मूळ विषयाकडे परत येऊया. तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता कधी मिळणार असे बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. परंतु हे माहित करून घेण्यापूर्वी तुम्हाला या योजनेबद्दलच्या काही ठळक गोष्टी नक्की माहित असायला हव्यात. पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 16 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत. शेतकऱ्यांना दरवर्षी या योजनेअंतर्गत 6000 रुपये दिले जातात. हे पैसे 3 हप्त्यात व दर 4 महिन्यांनी दिले जातात. प्रत्येक हप्त्यात 2000 रुपये शेतकऱ्यांना मिळतात. परंतु आता पीएम किसान सन्मान निधी 2024 अंतर्गत नवीन नियम लागू झाले आहेत. याचे पालन केले असेल तरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील, नाहीतर शेतकऱ्यांना हप्त्यापासून वंचित राहावं लागणार आहे. जर हा हप्ता तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला आता वेळोवेळी ई-केवायसी करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा हप्ता जमा होण्यासाठी तुमच्या बँक खात्यासोबत आधार लिंक केलेलं असणं अत्यंत गरजेचं आहे. याशिवाय योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करा. समजा कागदपत्रांमध्ये कोणतीही चूक आढळली तर तुम्हाला हा हप्ता मिळणार नाही. जर तुम्ही या गोष्टींची काळजी घेतली तरच हा हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल. बरेच शेतकरी असेही आहेत की ज्यांना 16वा हप्ता जमा झाला नाही, कारण ज्या शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी केली नाही त्यांना हा हप्ता जमा झाला नाही. तर काही शेतकरी असेही आहेत ज्यांना 16वा हप्ता जमा झाला असला तरी तो परत करावा लागू शकतो. आता तुम्ही म्हणाल हप्ता परत करायचा, तर कोणत्या शेतकऱ्यांना परत करावा लागेल? तर जे शेतकरी पेन्शन घेत आहेत त्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार नाही. त्यांना हा हप्ता परत करावा लागू शकतो. जे शेतकरी इन्कम टॅक्स भरत आहेत त्यांना या योजनेचा फायदा घेता येत नाही. आणि काही शेतकरी असेही आहेत की ज्यांनी पती पत्नी अशा दोघांच्याही नावावर योजनेचा फायदा घेतला आहे. अशा शेतकऱ्यांना देखील सरकारकडून नोटीस येऊ शकते व हप्ता परत करावा लागू शकतो. सरकारने अशा काही शेतकऱ्यांना देखील यादीतून काढले आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना पुढील हप्ते देखील मिळणार नाहीये. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे 17वा हप्ता कधी मिळणार. 17वा हप्ता कधी जमा होणार याबाबत आतापर्यंत केंद्र शासनाने अशी काहीही अधिकृत माहिती दिलेली नाहीये. परंतु पीएम किसानचा 16वा हप्ता आता फेब्रुवारी महिन्यात जमा झाला होता. त्यामुळे या हप्त्यात जवळपास 3 ते 4 महिन्याचे अंतर असते. तर आता या योजनेचा 17वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 2024 वर्षाच्या जून किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये जमा होऊ शकतो. परंतु या बाबतीत अजून कोणतीही निश्चित माहिती अशी काही आलेली नाहीये. परंतु तुमचा हप्ता हुकणार नाही यासाठी मात्र काही पावलं नक्की उचला. 17वा हप्ता वेळेत जमा होण्यासाठी तुमची ई-केवायसी करा. ई-केवायसी केल्याशिवाय तुम्हाला या योजनेचा फायदा घेता येणार नाही. एकदम सोप्या पद्धतीने सांगते ई-केवायसी कशी करायची. तर गुगल वर जा, पीएम किसान सर्च करा. पीएम किसानच्या पेजवर केवायसी वर टॅप करा. त्यात आधार क्रमांक टाकल्यावर सर्च करा. आता त्यात आधारशी लिंक केलेला मोबाईल क्रमांक टाकावा. त्यानंतर दिलेल्या नंबरवर एक ओटीपी येईल, तो टाका. सबमिट बटनावर क्लिक करा. अशा सोप्या पद्धतीने तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होते. त्यासोबतच आधार क्रमांकासह बँक खाते नोंदणी झाले की नाही ते देखील तपासा. भूसत्यापन, तुमच्या शेती विषयक दस्तऐवजांचे सत्यापन आवश्यक आहे. तुमचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही ते देखील एकदा नक्की तपासा. आता काही शेतकरी असेही असतील ज्यांनी हा व्हिडिओ पाहिल्यावर योजनेची माहिती मिळाली, त्यांनी अद्याप नोंदणीच केली नाहीये. जास्त चिंतेचे कारण नाही, सोपी प्रोसेस आहे. तुम्हाला देखील लाभ घेता येईल यासाठी काही सोप्या स्टेप फॉलो करा. नंबर 1, पीएम किसान सर्च करा. त्याच्या अधिकृत वेबसाईट वर जा. नंबर 2, येथे फार्मर्स कॉर्नर नावाच्या पर्यायावर क्लिक करा. नंबर 3, नवीन शेतकरी नोंदणीच्या या पर्यायावर क्लिक करा. नंबर 4, ग्रामीण शेतकरी नोंदणी किंवा शहरी शेतकरी नोंदणी निवडा. नंबर 5, तुमचा आधार क्रमांक आणि
मोबाईल क्रमांक त्यात प्रविष्ट करा. नंबर 6 तुमचे राज्य निवडा आणि OTP मिळवा वर क्लिक करा. नंबर 7 OTP भरा आणि नोंदणीसाठी पुढे जा. नंबर 8 तुमच्या समोर नोंदणी करण्यासाठी एक नोंदणी फॉर्म उघडेल आणि फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक भरून विचारलेली सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक अपलोड करा. नंबर 9 यानंतर येथील सबमिट पर्यायावर क्लिक करा आणि नंबर 10 सबमिट पर्यायावर क्लिक केल्यावर विभागाकडून तुमच्या सर्व माहितीचे पडताळणीनंतर तुमची या योजनेत यशस्वीपणे नोंदणी केली जाईल आणि तुम्हाला शेतकरी ओळखपत्र दिले जाईल. तर ही होती अद्याप नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांसाठी प्रोसेस. बाकी अशा योजना शेतकऱ्यांसाठी प्रचंड महत्त्वाच्या असतात, परंतु फारशी माहिती कुठे पटकन मिळत नाही. आमचा प्रयत्नच हा आहे की शेतकऱ्यांना सगळ्या गोष्टी सोप्या करून सांगणे. यामध्ये तुमच्या पाठिंब्याची ही गरज आहे. त्यामुळे न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमीत कमी 5 शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.